नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मोरांबा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इरावती सुद्धा दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलला आलेली असते, तर त्या ठिकाणी अक्षय असतो। तर त्या डॉक्टर म्हणत असतात की तुम्हीच बाळाचे वडील का? तेव्हा अक्षय म्हणतो हो मीच आहे। तर आता अक्षय विचारतो बाळाची आणि आईची तब्येत कशी? तेव्हा डॉक्टर म्हणतात हो चांगली म्हणे। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात चला तुम्ही 2 मिनिटं माझ्यासोबत, मी तुम्हाला औषधे लिहून देते, तर सामान घेऊन या। तेव्हा आता अक्षय डॉक्टर सोबत निघून जातो। तर आता इरावती रमाच्या रूम मध्ये येते। तेव्हा आता इरावती म्हणते आता झालं तुझं काम, आता मला ते बाळ दे, माझ्या हवाले करते बाळ आता। तेव्हा आता हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो। रमा म्हणते काय बोलताय, तुम्हाला तरी समजतं आहे का, मी देणार नाही। पण आता इरावती म्हणते जर कधी तू या बाळाला दिलं नाही ना माझ्याजवळ, माझ्या हाती सोपवलं नाही ना, तर तुझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट करून टाकेल मी, तुझ्या नवऱ्याचं काही खरं नाही, असं आता धमकवत असते इरावती रमाला। पण आता रमा काही घाबरत नसते। पण शेवटी आता इरावती तिच्या मोबाईलमधनं आता अक्षयचा फोटो दाखवतो। अक्षयचा फोटो दाखवत असताना त्या ठिकाणी अक्षय झोपलेला असतो आणि माही असते त्याच्याजवळ, आणि म्हणजे ती धमकी देते की अक्षयचं काहीतरी करून टाकेल मी, तू जर कधी तुला तुझ्या नवऱ्याला वाचवायचं असेल तर तुला या बाळाला मला सोपवावं लागेल, अशी ती धमकी देत असते। तर आता इकडे रमा खूप घाबरते, कारण इरावती काय करेल याचा भरोसा नसतो, कारण इरावती इतकी नालायक बाई असते की ती कोणत्याही थराला जाऊ शकते। तर आता रमा म्हणते नाही तुम्ही काहीच करायचं नाही अक्षयला। तेव्हा आता इरावती म्हणते अक्षयला काहीच करू द्यायचं नाहीये ना, तर मग बाळ माझ्या हवाले कर, असं म्हणून आता इकडे माही पण फोनवर हसत असते। तर मंडळी आता रमा वाचवू शकेल का तिच्या बाळाला आणि अक्षयला, की अक्षयला वाचवेल की बाळाला वाचवेल, की दोघांनाही वाचवेल? दोघांनाही वाचवून ती म्हणजे या गोष्टीतनं बाहेर निघेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।